माझी जिंदगी बर्बाद केली असे म्हणत संजना गजानन खिलारी वय 19 या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करीत तिला ठार मारल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली। घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय। 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती। त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिलारी यांनी घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे असे विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला। तू माझी जिंदगी बर्बाद केली, तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले असे म्हणत आरोपीनं संजनावर चाकूने वार केला। संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली, तेथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूने वार केला। घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला। संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तत्काळ दुचाकीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। घटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळात स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा आहे। याबाबत विचारणा केली असता केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली।